नमस्कार जय लहुजी मित्रांनो. मातंग योद्धा लहुजींचा या यूट्यूब चॅनलवर आपण सर्वांचे परत एकदा हार्दिक स्वागत. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण लोकशाहीर अण्णाभाऊ साठे लिखित मुंबईचा गिरणी कामगार जो गिरणी कामगार रेखाटत असताना अण्णाभाऊंची लेखणी सारस्वताप्रमाणे सरसावली, तोच मुंबईचा गिरणी कामगार आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. चला तर मित्रांनो, तुमचा जास्त वेळ न घेता सुरू करूया आजच्या आपल्या या व्हिडिओला. सन 1908 साली इंग्रजांनी भली अटक बघा केली, टिळकांना कारागृही नेली, मुंबईचा कामगार खवळे. निषेध संपाचे वादळ उठले, हिंदच्या मुक्तीचे बली. शिंग वाजले, रशियामध्ये लेनिन वदले. त्यागाचे दिव्य मंदिर उभे खंबीर शिखरावर, तळपते ध्वजा लाल त्यांची, हक्कास्तव सदा लढणाऱ्यांची, मरुणीही अमर होणाऱ्यांची. गिरणी मालक, भांडवलदार तसेच सरकार बेदरकार, कदर मजुरांची मुळी न करता, पिळून शोषित होते रक्ता, गाजवीत वरती आपली सत्ता. बेबुंद पिळवणूक ती गेली कळसाला, 14 तास दिवसाला राबत होता मजूर गिरणीला. आठवीत होता रक्ताला, सूर्याचे तोंडही दिसत नव्हते त्याला. नव्हती मुळी न्याय कायदा त्याच्या बाजूला, मग रजा भत्ता बोनस यावा कोटला. नव्हती परवा त्याची मालकाला, उन्मत्त आगलं सत्तेला, सावरुणी एकमेकाला, रगडीत होते दिनरात कामगाराला. पर कामगार नव्हता चेपला, निष्प्राण नव्हता जाहला, अन्यायाशी तोंड देण्याला त्याने वेळोवेळी कैक सामना दिला मुंबईच्या गिरणी मालकाला. आडदांड दांडा काकोरा आणाया वठणीला, 1928 साला रोखाया कामवाढीला, कामगार मैदानी आला. गिरण्यांची तोंडे दाबुनी साचा बंद केला, त्रासनात आऱ्या जाहल्या, थैली फेकून बाजूवाला झाला बाजूला, कपड्यांचा हात मोडीला. तिरीमिरी आली धोट्याला, रोव्हीन कॅन्ट भुलेरांत गोंधळ माजला, मड्या समान पडल्या गिरण्या, प्राणची गेला. मुंबईत संप जाहला आणि वणव्या समान पसरला, तो 84 गिरणीला ग्रासून मोकळा झाला. कामगार एक जाहला, 6 महिने संप लढविला. चेव आला सरकाराला, दडपण्या कामगाराला, शस्त्रांचा खच लागला ठाई ठाई राजरस्त्याला. फिरू लागले चक्र सत्तेचे दडपशाहीचे, धरपकडीचे लाठीमाराला ऊत आला, ठाई ठाई गोळीबार झाला, कामगार खवळूनी उठला, ऐक्यांचा डंका वाजविला. बोलविला तरुण मैदानाला, परशुराम जाधव पुढे झाला, सुजिरांशी झुंज खेळायला. मर्दानं मोठा ठिय्या केला, शिवडीच्या डोंगरात शिरला, रक्षण्या आपल्या बावट्याला, चीड त्याची आली इंग्रजाला. अधिकारी धावून पुढे गेला, बंदूक रोखून छातीला, बजावलं त्यानं जाधवाला, गुमान ये शरण आज मजला, नातर झाडीन गोळीला. जाधवानं जवाब उलट केला, मरणाची भीती नको मजला, मरून मी जागेन ब्रिदाला, घाल तुझ्या येऊ दे गोळीला. जाधवानंही कडक दम भरला. कडकड गोळी बार भेदुनी उर पुढे गेली, सावरुणी ध्वजा आपली मित्राच्या केली हवाली. जाधव बैसले खाली, मृत्यूने झेप घेतली, जीवनज्योत निमाली त्या लाल ध्वजेच्या खाली. घेऊनी जाधवांचे नाव मारिले घाव कामगारांनी, नमविले धनवंतांना, उन्मत्तांना त्यांनी मैदानी. युनियन त्यांनी बांधली अजिंक्य आपुली एक होऊनी, आशियाची थोर युनियन लढाऊ बाण्यानं राहे गाजुनी. त्या युनियनची ध्वजा घेऊनी मारी थोर मजला, अन्यायाचे घाव झेली तो कधी नाही नमला. किती घेतल्या झुंजा समरी त्यांची नच गणती, किती पावले मरण लढाईत लढत रानावरती. डांगे मिरजकर आणि ब्रँडले नेते लाभले हिम्मतवाले, उठविला त्यांनी सारा कामगार वर्ग युद्धाची करुणे निर्धार, भांडवलदारी केली बेजार. इतिहास कामगारांचा वळूनी जरा वाचा, नसे तो कच्चा अन्यायाची चीड ज्याला भारी, सदा जो देऊनी ललकारी, उठवी देशात जनता सारी. अन्याय कधीना त्याला सहन जाहला, 1934 साला रोखाया कामवाढीला, निर्भय त्याने देहाचा बांध घातला. फुटपाडे कांदळकर आळवे लावले वाटेला, महायुद्ध पेटले 1939 साल ऑक्टोबरच्या 2 तारखेला. धिक्काराया महायुद्धाला, मुंबईचा शूर कामगार रस्त्यावर आला, राखाया आपल्या हक्काला, अडवाया काळ्या कायद्याला, मुंबईत संप पुकारिला. भागोजी बहिर्जीनं प्राणरणी वेचला, महागाई बोनसचा लढा पुढे पेटला. 40 साली लढून धैर्यानं विजय मिळविला, 22 फेब्रुवारीला खलाशांना सहाय्य करण्याला, निर्भय होऊन रस्त्याला भुईकोट त्याने बांधिला. जरी 300 पडले धरणीला, 900 वर जखमी झाला, तरी डमडमच्या गोळीला त्याने भिडून सामना दिला. लंडनमध्ये ॲटलीला येथून घाम फोडला. 50 साली ऑगस्ट 14 तारखेला बोनसासाठी खवळला,
आणि त्याने संप पुकारिला. उन्मत्त गिरणी मालकाला कडक दम दिला. चिमट्यात धरून शत्रूला संघाच्या शेपटीवर पाय ठेविला. चिरचिर चालली तेव्हाच चारी बाजूला काँग्रेसच्या सरकाराला भलताच राग मग आला. खादीचा डगला फेकला. रामराज्य जबड्या उघडला. त्यातून रावणी दात बाहेर काढिला. लाठीमार गोळीबाराला सुरुवात झाली चहूकडे अत्याचाराला. आणि धूर विषारी स्वैर धावू लागला. देशभक्त होमगार्डांनी कहरच केला. पाहुणे कामगार मारिले टिपून गोळीला. गणपत पानसरे मेला. महादेव कुंभारही गेला. आणि विठू कृष्णा कदमाला गोळीने दगा झाला. शिवचरण सूचित ठार झाला. तुकाराम पडला रस्त्याला. लागली गोळी बाबू रघुनाथ रावाला. शंकर दाबे दामाजी केशवही गेला. अशी 12 वीरांनी रणी देह ठाईला. आठवण ठेवून त्यांची वीर हुतात्म्यांची, त्यांच्या हिमतीची, ज्यांच्या शौर्याचा जाळ झाला. वर्गास्तव ज्यांनी प्राण दिधला. मार्ग आक्रमी तुम्ही आपला. हुतात्म्यांच्या आत्मत्यागाचा उंच स्तंभावरती मुंबापुरीच्या कामकऱ्या तव ध्वजा पहा उडती. हसत हसत मर्दानी आपले शिरे अर्पिली. पुढच्या पिढीचे तुम्ही लढावे त्याच ध्वजेखाली. त्या योद्ध्यांची आठवण ठेवून जागोनी रक्ताला. गड युनियनचा पुन्हा सावरूनी लढण्या पुढे चला. त्यांनी रणी एक होऊनी झुंज देऊनी रक्त सिंचुनी बांधियली थोर युनियन. बिलाग दुर्गाप्रमाण आणि केले तिचे रक्षण. तडाफुटीचा पडला बारे तव तटबंदीला. गंज लागला आज दुहीचा त्या तव खड्ड्याला. शिंग फुंकुनी एकजुटीचे हाक देई सकला. गड युनियनचा पुन्हा सावरूनी लढण्या पुढे चला. बाशिंग संघ बांधुनी घाली थैमान मोठ्या एकीनं. राखण्या भांडवलदारी पीरीत फूट जहरी. तो मान आमची चिरी. संघाचे त्या बाशिंगाचे गोंडे तोडाया. कामगारांनो उठा संघाचे भूतच गाडाया. कामवाडीचे बडतर्फीचे करार जो करतो मारेकरी हा तुमच्या नावावर जगतो. एकजुटीचा कर पोलादी पुढे करूने आपला. गड युनियनचा पुन्हा सावरूने लढण्या पुढे चला. येत हल्ला तुम्हावर पुन्हा पहिलाच जुना. चिराया माना बेकार होत 1.25 लक्ष. म्हणून या राहिबा दक्ष. वैऱ्यावर ठेवून लक्ष. कंबर बांधून लाव परतुनी हा येतो घाला. उठा सत्वरी सावध होऊनी सारे पुढे चला. बोलवा आता सकलांना साऱ्या जहालांना. सोशलिस्टांना द्या हाके. शेका पक्षाला दलितांच्या फेडरेशनला. साऱ्या लोकशाहीवाद्याला सांगा बजावून त्या सर्वांना. आता या समया ऐक्या वाचून विजय मिळेना लढण्या ये वाया. बा कामगारा तुझ ठाई अपार शक्ती. ही नांदे मुंबई तव तळ हातावरती. ते हात पोलादी सर्वे सुखे निर्मिती. परी तुला जगण्याची भ्रांती. बेकारी येत तुझ वरती. म्हणे अन्नासाठी शाहीर उठुनी सत्वर. उज्ज्वल राख आपली कीर्ती.